अजून किती वेळा असा आबोला धरणार आहेस? एवढी मोठी काय चूक केली मी? तू माझ्यावर अशी फुगून बसले असते. तुझ्या संग खोटं बोललो एवढंच नव्ह, तू बी माझ्या संग खोटंच बोललीस की. मी काय खोटं बोलली? अगं साऊ, मी तुला इतक्या वेळा फोनवर विचारलं, साऊ तू कशी आहेस, अर्जुनराव कसे आहेत, तुमचं कसं चाललंय, काय काय उत्तर दिस लक्षात आहे ना? आम्ही मोठ्या बंगल्यात राहतोय, सुखाचा संसार सुरू आहे आमचा. खोटंच होतं ना सगळं? हो, मी बोलले खोटं, पण ते मुद्दाम नव्हतं. तुझी काळजी वाटत होती म्हणून नाही बोलले. आणि तुला सगळं खरं सांगितलं असतं आणि तू पटकन सगळं सोडून आला असतास तर याची भीती होती मला. आणि खरं म्हणजे मदर माऊलीला तुझी जास्त गरज होती तेव्हा मामा. मग मी तर कुठं मुद्दाम लपवून ठेवलं होतं सगळं? त्यामागे काहीतरी कारण होतंच की. मग मी पण असं फुगून बसू का तुझ्यासारखं? हे बघ साऊ, गेल्या काही दिवसात आपण सगळ्यांनीच एकमेकापासून लय गोष्टी लपवल्या. फिट्टमपाट झाली समज आणि सोड की राग या मामावरचा. सावे, सावे, मी आत्ताच त्या बलरामला आणि विश्वंभरला बोलताना ऐकले त्यांचं काहीतरी नवीन कारस्थान शिजायला लागले. कसलं कारस्थान? काय झाले? तो बलराम विश्वंभरला डायरेक्ट म्हणत होता की तांदळात खडे काढतात ना तसं सावीला या घराबाहेर काढतो का नाही ते बघाच म्हणून. आपल्याला ना त्यांच्या मनात काय चाललंय नाही कळायला पाहिजे बघ. थांब चमके, मला जरा विचार करू दे. हे बघ साऊ, ही विचार करायची वेळ नाहीये. आपण तिघं पुन्हा एकत्र आलोय. आपण तिघं मिळून यासनी नडूया. या नाठाळ लोकांच्या माती काठी हाणालाच लागणार आहे. काय ग चमके? नाही मामा, मी तयार आहे. मी पण. पलीकडच्या गावात जायचं असेल तर आधी अलीकडच्या गावात घुसायला लागतं, तेव्हाच आपोआप रस्ता मिळतो. म्हणजे त्या रेम्या बलरामच्या डोक्यात काय चाललंय हे जर कळून घ्यायचं असेल तर आधी विश्वंभर पर्यंत पोचायला लागतं. त्यासाठी काय करायचं हे मी सांगते. तू आई साहेब, आत येऊ? दीपकराव, या या. कधी आलात गावावरून? हे काय मगाशी झालो. बरं वाटलं तुम्हाला बघून. मी आता आलोयच तर माझ्या हातचं चमचमीत मेजवानी होऊन जाऊ दे की. दीपकराव, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय तुम्ही आता आचारी नाही आहात, व्यायी आहात आमचे. सिद्धवंत झालंय अजून सिद्ध व्हायचंय. सावित्री या घरची लेक आहे की नाही तर ठरायचंय. डीएनए टेस्ट व्हायची आहे ना कृष्णाई? हा, मग त्याच्यानंतर तुम्ही करा. काय मान सन्मान करायचा आहे तो करा. तो वर यांची लायकी या घरात नोकराचीच राहील. नंदा, काय बोलतेस? सावित्रीचे मामा आहेत ना ते. नाही नाही असं असू दे की, होते त्यांच्या मनासारखं. आणि मी काय काम करायला लाजत नाही. आणि ते काय जेवण करायला काय विद्या म्हणायला लागतंय काय? हा, करतो की जेवण सगळं. नाही दीपकराव, त्यासाठी दुसरी लोक आहेत. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हो आईसाहेब, आपल्या लोकांसाठी कसला आलाय त्रास? मस्तपैकी जेवण करतो बघा. दीपकराव, आम्ही नाही म्हणालो ना? अजिबात नाही. बरं, सगळं जेवण राहू दे. मस्तपैकी भजी करतो. भजी हा, सगळ्यांना माझ्या आजची भजी आवडतात. तेव्हा तर नाही म्हणू नका. ठीक आहे, आता तुमची एवढीच इच्छा आहे तर करा भजी. ठरलं तर मग आज दीपकराव भजी करतील.